निळकंठ गावामध्ये असणारे गेले 42 वर्षाचं नातं आहे. आपण त्यांना विचारायचं की त्यांना काय वाटतं या गावाविषयी. निळकंठ विषयी सांगायचं तर आमच्याकडे शब्द शिल्लक नाहीये. कारण मूळ सुरुवातीपासून तर आजपर्यंत जे प्रेम टिकून ठेवलं त्या प्रेमाला म्हणजे मी त्या शब्दाचा कौतुक करायला माझ्याकडे शब्द शिल्लक नाहीये. या गावाने खूप आमच्यावर प्रेम केलेलं आहे आणि आजही ते प्रेम टिकून आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. घराघरातून आमच्यावर खूप प्रेम झालेलं आहे आणि आम्ही आयुष्यात तरी आता तरी यापुढे हे गाव आम्ही विसरू शकत नाही. तिथं पैशाची किंमत नाही, शेवटी प्रेमाला किंमत आहे. म्हणून आम्ही प्रेमाला किंमत देतो, पैशाला किंमत देत नाही. वेळोवेळी या गावची आमच्याकडनं सेवा घडत राहावी ही काय तुम्हाला इतर गावांवर तुम्ही आता महाराष्ट्रभर फिरताय, नाही, नाही. इतर गावामध्ये आणि ह्या गावामध्ये फॅसिलिटी काय खूप वाटतं फरक तुम्हाला? वाटतो. हे गाव आम्ही परकं गाव समजतच नाही. मुळात आमचं जन्मभूमी सारखं हे गाव आहे. जर आम्ही कुठे जन्माला आलो असेल मात्र आम्हाला या गावाचं फार मोठं भूषण आहे आणि तेवढं प्रेमही त्या व्यक्तींनी केलेलं आहे, त्या गावातील मंडळीने केलेलं आहे. त्यामुळे आम्ही या गावाला विसरू शकत नाही ना. इतर गावात आणि या गावात खूप फरक आहे. आम्हाला इथं भरपूर प्रेम मिळतं. त्याबद्दल स्वागत करतो आम्ही सर्व गावाचं, रसिकांचं, माता भगिनींचं. आणि तरुणा काळामध्ये ज्यावेळेला परिस्थिती अशी बिकट झाली, कलावंतांचे कंबरडे मोडले होते आणि शासनाने आम्हाला त्यावेळेला कुठली मदत केली नाही. कारण सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी आणली होती. त्यावेळेला आमच्या निळकंठच्या लोकांनी आम्हा दोघं तिघं मुलांना आम्हाला वैयक्तिक खूप मदत केली आणि त्यामुळे आम्ही तरलो. त्यामुळे आम्ही या गावचे उपकार कधी विसरू शकत नाही.